नमस्कार, माझे नाव अनुश्री अनिल चौधरी, गट क्रमांक 1, इयत्ता 5वी। माझ्या शाळेचे नाव एटी जांभरे माध्यमिक विद्यालय जळगाव। मी जिल्हा जळगाव, खानदेश, महाराष्ट्र येथील रहिवासी असून भारतीय इतिहास प्रबोधिनी तर्फे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मला सहभागी होताना मला फार आनंद वाटत आहे। मी आज तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी एक आदर्श या विषयावर काही माहिती सांगणार आहे। राण्या असंख्य झाले या जगात पण पुण्यश्लोक कोणीही नाही। राण्या असंख्य झाले या जगात पण पुण्यश्लोक कोणीही नाही। गर्वजीचा हे या मराठी हृदयाला एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली। गर्वजीचा हे या मराठी हृदयाला एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली। ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य, तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो, असा संदेश देणाऱ्या व ज्यांचा कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा महान लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौडी या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे व आईचे नाव सुशीलाबाई असे होते। माणकोजी शिंदे यांची परिस्थिती सर्वसामान्य होती। 18व्या शतकात आजच्यासारखी शिक्षणाची साधने नसताना देखील त्यांनी अहिल्याबाईंना घरीच शिक्षणाची सोय केली। अहिल्या मातेचे जीवन घडविण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता। मल्हाररावांचा मुलगा खंडेराव यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह झाला। लग्नानंतर लगेच आपल्या चतुर, क्षमाशील व शांत स्वभावाने अहिल्याबाईंनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली। मल्हाररावांनी दूरदृष्टी ठेवून अहिल्याबाईंना दरबारातील मोडी मराठीत लिहिणे, वाचणे, गणित इत्यादी गोष्टी शिकवले। तसेच तलवार चालवणे, घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरवणे, पत्रव्यवहार करणे, युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे, न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले। इसवी सन 1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्याबाईंचे पती म्हणजेच खंडेराव यांना वीरमरण आले, परंतु अहिल्याबाई डगमगल्या नाही। वैधव्य आले असताना देखील त्यांनी जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाणे नाकारले। सती न जाणे म्हणजेच आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहीत असून सुद्धा अहिल्याबाईंनी सती जाणे तहकूब करण्यात त्यांनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीय आहे। परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून त्यांनी धर्म, रूढी, परंपरा या पलीकडे कर्तव्य महत्वाचे मानून रयतेला एक कल्याणकारी राज्य दिले। अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता व न्याय तत्वाप्रमाणे राज्य केले। पण एकदा राघोबा पेशवे आपले 50,000 सैन्य घेऊन राज्यावर चाल करून आले, परंतु अहिल्याबाईंची दूरदृष्टी होती। त्यांनी राज्यातील सर्व महिलांना तलवार चालवणे व इतर युद्धकला शिकवल्या होत्या व संपूर्ण भारतात संपूर्ण महिलांची फौज तयार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर होत्या। परंतु फक्त हातात तलवार घेऊन चालत नाही, युद्ध कौशल्यही असावं लागतं। म्हणून अहिल्याबाईंनी राघोबा पेशवे यांना पत्रात लिहिले, मी एकटी आहे, अबलांग असे समजू नकोस। जेव्हा हातात तलवार आणि खांद्यावर भाला घेऊन उभी राहील तेव्हा जड जाईल तुम्हाला। भेट लवकरच रणांगणात होईल, परंतु मी जर हरले तर मला कोणी नाव ठेवणार नाही, परंतु तुम्ही जर हरलात तर जग तुम्हाला नाव ठेवेल की तुम्ही एका महिलेकडून हरलात। राघोबा पेशव्यांनी युद्धातून माघार घेतली। शत्रूला रणांगणात पराभूत करण्याआधी मनात पराभूत झालेला शत्रू रणांगणात उभा राहूच शकत नाही। शेवटी एवढेच म्हणेन, पुरुष जातीचा बडगा छेदुनी केली तुम्ही समाजसेवा, पुरुष जातीचा बडगा छेदुनी केली तुम्ही समाजसेवा, भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केल्या तहानलेल्या जीवा, भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केल्या तहानलेल्या जीवा।
जात धर्म विसरूनी दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा. जात धर्म विसरूनी दाखवला मानव सेवेचा मार्ग नवा. अहिल्याबाई होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा, तेवत राहील दिवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.